हरे कृष्ण. श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी अध्याय 13वा. अध्यायाचं नाव आहे क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग. 8 ते 12 एकत्र श्लोक आहेत आणि त्याचं तात्पर्य आपण आता 11व्या पॅरेग्राफ पासून पुढे वाचायला सुरू करणार. त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. असक्ती अनभिक्ष्वंग पुत्र दार गृह आदिषु, म्हणजे पुत्र, पत्नी, घर, द्रव्य आदिकांविषयी अनासक्ती होय. तर इथे आपण वाचलं बघा, असक्ती. असक्ती म्हणजे काय आहे? अनासक्ती. आसक्ती रहित असतं त्याला असक्ती असं म्हणतात. पुत्र म्हणजे पुत्र, दार म्हणजे पत्नी, गृह म्हणजे घर आणि आदिशु म्हणजे इतर गोष्टी. तर ह्या सर्वांविषयी अनासक्ती म्हणजेच काय आहे? हा श्लोक सांगितला आहे तो. म्हणजे श्लोकातले हे 10व्या श्लोकाच्या पहिल्या ओळीतले हे शब्द आहेत. पुढे वाचते आहे. यावरून असे समजू नये की मनुष्याला त्यांच्याविषयी भावना, प्रेम असू नये. हे सर्व आपल्या स्वाभाविक प्रीतीचे विषय आहेत, परंतु ते आध्यात्मिक प्रगतीसाठी अनुकूल नसतील तेव्हा मनुष्याने त्यांच्यावर आसक्त असू नये. तर श्रील प्रभुपाद इथे नीटपणे आपल्याला समजवतायत की इथे अशी अनासक्ती ठेवावी. म्हणजे कुणी असं समजायला नको की अरे भावना शून्य व्यक्तीने व्हावं, प्रेमाने कधी कोणाशी वागूच नये, असं नाहीये. गैरसमज करून घेऊ नका. हे सगळे स्वाभाविक प्रीतीचे विषय आहेत. या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनात येतात आणि आपण त्यांच्यावर सहजरित्या प्रेम करत असतो. मात्र जर आध्यात्मिक प्रगतीसाठी, भक्ती करण्यासाठी विरोध करणारे हे जर नातेवाईक असतील, कुटुंबीय असतील, तर त्यांच्याबद्दल म्हटलं आहे की मनुष्याने त्यांच्या बाबतीत त्यांच्यावर आसक्त होऊ नये. जबाबदारी नाकारायला सांगत नाहीयेत प्रभुपाद. प्रभुपाद प्रवचनात सुद्धा म्हणतात की डू द नीडफुल. आवश्यक आहे ते सगळं त्यांच्यासाठी तुम्ही करा, पण जर भक्ती करू नका असं सांगणारा जर नातेवाईक आहे तर त्याचं भक्ती करणं नको हे जे आदेश आहे तो तुम्ही ऐकू नका. तुम्ही त्यांची जबाबदारी घ्या, पण दृढपणे भक्तिमय सेवेमध्ये मग्न रहा. पुढे वाचते आहे. घर सुखी बनविण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे कृष्ण भावना होय. तर कृष्ण भावना भावित होणं, सगळ्या कुटुंबियांनी जर कृष्ण भावना भावित झालं तर आपोआपच घर आपलं सुखी होईल. पुढे वाचते आहे. जर मनुष्य पूर्णपणे कृष्ण भावना भावित असेल तर तो आपले घर सुखी बनवू शकतो, कारण कृष्ण भावनेचा मार्ग हा अत्यंत सुगम आहे. सुगम आहे म्हणजे खूप सोपा आहे. तर घरातील कुटुंबीय आहेत, जर भक्तिविरोधी नाही आहेत, तर हा भक्त जो स्वतः एकटा भक्ती करतोय तो इतकी चांगली वागणूक ठेवेल की जेणेकरून घरातले सगळे आहेत त्यांना भक्तीसाठी प्रेरणा मिळेल आणि त्यामुळे हळूहळू घरातले सगळे जण भक्तीत येऊ शकतील आणि मग एकमेकांना भक्ती करण्यात प्रेरणा देतील, मदत करतील आणि त्यामुळे घरातील वातावरण आहे ते सुखी, शांत बनेल. का सगळं असं होईल? कारण सगळ्यांनी मिळून आपल्या जीवनाचा, आपल्या घराचा केंद्रबिंदू म्हणून भगवान श्रीकृष्णांना स्वीकारलेलं आहे. तर असा हा कृष्ण भावनेचा मार्ग आहे तो सुगम, सोपा आहे. पुढे वाचते आहे. मनुष्याने केवळ हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या महामंत्राचा जप करावा, कृष्ण प्रसाद ग्रहण करावा, श्रीमद भगवद्गीता आणि श्रीमद भागवत सारख्या ग्रंथांवर चर्चा करावी आणि अर्चा विग्रहांची आराधना करावी. या 4 गोष्टींमुळे मनुष्य सुखी
होईल. तर या 4 गोष्टी व्यक्तीने स्वीकारल्या तर त्याचं जीवन पूर्णपणे बदलून जाणार आहे. रोज त्याने हरे कृष्ण महामंत्राचा जप केला पाहिजे. दुसरं वाचलं, कृष्ण प्रसाद ग्रहण करणं म्हणजे जो काही स्वयंपाक करतो आहे भक्तांच्या मार्गदर्शनानुसार कशा रीतीने नैवेद्य बनवायचा आहे शिकून भगवंतांना नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि मग प्राप्त झालेला जो कृष्ण प्रसाद आहे तो ग्रहण केला पाहिजे, आदराने खायला पाहिजे. तिसरं म्हटलं आहे की भगवद्गीता, श्रीमद भागवतम यांसारखे जे ग्रंथ आहेत त्यांच्यावर चर्चा केली पाहिजे. अधिकृत गुरु शिष्य परंपरेतील भक्तांकडून याविषयी नेहमी श्रवण केलं पाहिजे आणि ह्या विषयांवर एकमेकांमध्ये चर्चा सुद्धा केली पाहिजे. आणि चौथं म्हटलं आहे अर्चा विग्रहांची आराधना करणं म्हणजे भगवंतांचे जे विग्रह आहेत त्यांची सेवा करणं. जर विग्रह आपल्या घरात नाही आहेत, मात्र कोणतेही विग्रह जे आपण म्हणतो आपल्या इस्कॉनची अनेक सारी मंदिरं आहेत तर त्यातला कोणत्याही विग्रहाचा फोटो आपण घरात ठेवू शकतो आणि त्या भगवंतांची सेवा करू शकतो. त्या देव्हाऱ्यात भगवंतांना नैवेद्य अर्पण करू शकतो. तर अशा या सगळ्या 4 गोष्टी जर मनुष्याने केल्या तर काय होईल, तो सुखी होईल. पुढे वाचते आहे, मनुष्याने आपल्या कुटुंबियांना अशा प्रकारे प्रशिक्षण द्यावे की कुटुंबियांनी सकाळ सायंकाळ एकत्र बसावे आणि हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या महामंत्राचे संकीर्तन करावे. तर संकीर्तन करणं म्हणजे काय, एकत्रित येऊन कीर्तन करणं. तर सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळी त्यांनी भगवंतांचं स्मरण अशा रीतीने केलं पाहिजे. सकाळी जप करू शकतो, आरती करू शकतो, संध्याकाळी ग्रंथ वाचन करू शकतो. तर असं हे जे भगवंतांची आरती करणं आहे, त्यांचं कीर्तन गाणं आहे, यामुळे काय होतं, पुढचा दिवस येणार आहे तो छान भक्तिमय होतो. आजच्या दिवसभराच्या कामाने थकलेलं जे मन आहे ते जेव्हा संध्याकाळी झोपण्याआधी आरती कीर्तन यामध्ये मग्न होतंय तर त्यामुळे हे मन आहे ते पुन्हा प्रसन्न होतं. दुसऱ्या दिवशी मोठ्या जोमाने व्यक्ती भक्तीसाठी प्रयत्न करायला लागतो. सकाळी सगळे एकत्र येऊन थोडा वेळ का होईना जप करता आहेत एकत्रितरित्या, तर पूर्ण दिवसासाठी व्यक्ती चार्ज्ड होतो, एनर्जाइज्ड होतो, त्याला शक्ती प्राप्त होते. तर अशा रीतीने कुटुंब एकत्रितरित्या भक्तीमध्ये ग्रो होतं, प्रगती करायला लागतं. पुढे वाचते आहे, जर कृष्ण भावनेचा विकास करण्यासाठी या 4 तत्वांचे आचरण करीत आपल्या कौटुंबिक जीवनाची घडी मनुष्य अशा प्रकारे बसवू शकला तर त्याने कौटुंबिक जीवनाचा त्याग करून संन्यास आश्रम स्वीकारण्याची आवश्यकता नाही. जर सगळेच घरातले भक्ती करतायत तर त्यांनी 50व्या वर्षानंतर घरच्या जबाबदाऱ्या संपल्या आहेत, मुलं कमावती झाली आहेत, मुलींची लग्न झाली आहेत, आता त्यांनी तरीही कुटुंब सोडून जायची काही गरज नाहीये, संन्यास स्वीकारण्याची गरज नाहीये. घरात राहून कुटुंबियांसमवेत तो भक्ती करू शकतो, भक्तिमय सेवेमध्ये रममाण होऊ शकतो. पण प्रभुपाद पुढे समजवतायत की परंतु कौटुंबिक जीवन जर आध्यात्मिक जीवनाकरिता अनुकूल नसेल तर गृहस्थ जीवनाचा त्याग करावा. एखादा पुरुष आहे, सगळ्या घरातल्या जबाबदाऱ्या पूर्ण झाल्या आहेत आणि घरातले सगळे भक्तीला भरपूर विरोध करता आहेत, तर श्रील प्रभुपाद देत आहेत इथे की अशा व्यक्तीने गृहस्थ जीवनाचा त्याग करावा. एखाद्या मंदिरात, एखाद्या सेंटरमध्ये जाऊन भक्तिमय जीवन तो जगू शकतो. भक्तीचे विविध ज्या सेवा आहेत भक्तीतल्या ते त्या सेंटरमध्ये, त्या मंदिरात तो करू शकतो. तर ह्याला म्हटलं जातं वानप्रस्थाश्रम घेणे. पुढे वाचते आहे, अर्जुनाप्रमाणे श्रीकृष्णांचा साक्षात्कार होण्यासाठी अथवा त्यांची म्हणजे कोणाची, भगवान श्रीकृष्णांची सेवा करण्यासाठी मनुष्याने सर्वस्वाचा त्याग केला पाहिजे.
अर्जुनाला स्वजनांना मारण्याची इच्छा नव्हती, परंतु जेव्हा त्याने म्हणजे अर्जुनाने जाणले की आपले कुटुंबीय हे आपल्या भगवत साक्षात्कारामध्ये अडसर आहेत, तेव्हा त्याने म्हणजे अर्जुनाने श्रीकृष्णांच्या आदेशांचा स्वीकार केला आणि युद्ध करून स्वजनांची हत्या केली. तर आपण जाणून घेऊया की अर्जुन आहे तो क्षत्रिय आहे. तर अधर्माचा नाश कर ही भगवंतांची आज्ञा अर्जुनाला होती आणि त्यामुळे भगवंतांच्या आज्ञांचं पालन करणं हे प्रमुख कर्तव्य असल्यामुळे अर्जुनाने युद्ध केलं. आता श्रील प्रभुपाद पुढे लिहित आहेत ते वाचूया. सर्वच परिस्थितीत मनुष्याने कौटुंबिक जीवनाच्या सुख आणि दुःखापासून अनासक्त राहिले पाहिजे, असले पाहिजे. कारण या जगतामध्ये मनुष्य पूर्णपणे सुखी अथवा पूर्णपणे दुःखी असू शकत नाही. जर कुणी विचार करतो आहे की मी माझ्या प्रयत्नाने माझ्या कुटुंबियांचं सगळं दुःख नष्ट करेन, तर ते शक्य नाहीये. तर मुद्दा श्रील प्रभुपाद हाच समजवत आहेत की काहीही झालं, घरी कितीही दुःख आलं, तरी जे भक्ती करणं आहे ते आपण कधीच सोडायचं नाही. तर अशा प्रकारे आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे. आज आपण इथेच विराम देऊया. श्रीमद भगवद गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.